नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजय. आजची आपली सिरीज असणार आहे कस्टमर मास्टर क्रिएशन. ठीक आहे. कस्टमर कसे क्रिएट करायचे SAP मध्ये. ठीक आहे. त्याच्यासाठी टी कोड आहे FD01. पाथ आहे SAP इझी ऍक्सेस, SAP मेन्यू, अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, अकाउंट रिसिवेबल, मास्टर रेकॉर्ड. सो आपण ERP वरती बघूया. कमांड बॉक्स मध्ये टाईप करायचं SPRO, SAP रेफरन्स IMG, फायनान्शियल अकाउंटिंग न्यू, अकाउंट रिसिवेबल, आपण मास्टर क्रिएट करतोय. SAP इझी ऍक्सेस होम स्क्रीन वरनच आपल्याला जायचंय. SPRO नी नाही जायचं, ती कन्सल्टंट लेवल आहे. आता आपण एंड युजर वर्किंग करतोय. अकाउंटिंग, SAP मेन्यू लिस्ट, अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, अकाउंट रिसिवेबल, मास्टर रेकॉर्ड, FD01 क्रिएट. इथे आहे कस्टमर मास्टर क्रिएशन FD01. सो त्याच्यावर डबल क्लिक करायचंय. त्याच्यानंतर सर्च करताना इथे आपण जसं अकाउंट्स पेबल मध्ये जे सर्च करत होतो की आपला अकाउंट ग्रुप टाकून लगेच आपल्याला आपले वेंडर्स क्रिएट करायला ग्रुप भेटत होता. बट इथे थोडंसं मेथड वेगळं आहे. इथे तुम्हाला अकाउंट ग्रुप आहे जे फर्स्ट, तिथे जे आपण डिस्क्रिप्शन टाईप करतो त्याच्यावरनं सर्च करायचं आहे. सो फर्स्ट आपलं डिस्क्रिप्शन आपण लिहिलं होतं लोकल कस्टमर, बरोबर आहे. सो L प्रेस करायचं लोकलचा आणि मग तुम्हाला L ची सिरीज भेटेल. सो खाली तसंच या किंवा लोकल टाईप करा. सो लोकलचे रिलेटेड येतील. सो तसंच तुम्हाला सर्च करायचं. आपण डिस्क्रिप्शन मध्ये कंपनी कोड पण टाईप केलेला आहे TATS. सो सर्च करून बघूया TATS, लोकल कस्टमर TATS. ठीक आहे, इथे भेटलं. क्लिक केलं त्याच्यानंतर इथे कंपनी कोड टाकायचा आहे TATS, देन ओके करायचं. स्क्रीन लेआउट नॉट डिफाइंड फॉर कंपनी कोड TS. हा एरर इथे पॉपअप दिलेला आहे. एरर बघूया आपण कसला आहे. स्क्रीन लेआउट नॉट डिफाइंड. एकदा आपण कॉन्फिगरेशन मध्ये जाऊया, चेक करूया. SPRO टाईप केलं, SAP रेफरन्स IMG, फायनान्शियल अकाउंटिंग न्यू, then account receivable, accounts payable, customer account, master record, preparation. तो आपल्याला फर्स्ट जो एरर आला होता डिफाईन स्क्रीन लेआउट फॉर कंपनी कोड कस्टमर साठी. सो तो बोलतो की इथे स्क्रीन लेआउट फॉर कंपनी कोड नाही कस्टमर साठी. सो इथे एकदा एक्झिक्यूट करा. न्यू एंट्री वरती क्लिक करा. जस्ट कंपनी कोड ऍड करा TATS, जस्ट प्रेस एंटर अँड सेव्ह. वन टाइम प्रोसेस होती की अकाउंट्स पेबलला जरी केलं असतं तरी आपल्याला हा एरर इथे शो नसता केला. आणि आपला अकाउंट ग्रुप पण जो बनवला तो पण चेक करून घ्या. एक्झिक्यूट करूया. पोझिशन वरती क्लिक करूया. TATS, सॉरी, अकाउंट ग्रुप आता होता कस्टमर साठी TAL1, एंटर. सो हवला TAL1 लोकल कस्टमर ग्रुप. ठीक आहे. बाजूच्या विंडोवरती जाऊया, क्लोज करूया. अगेन मी करतो FD01 क्रिएट. इथे आहे, इथे कंपनी कोड टाका TATS. ठीक आहे, आणि क्लिक ओके. सो एरर सॉल्व्ह झालेला आहे. ठीक आहे. स्क्रीन लेआउट पर कंपनी कोड साठी एरर होता. इथे आपल्याला घ्यायचं आहे मिस्टर कंपनी वगैरे जे काय असेल कस्टमर. सो इथे मी नाव देते कस्टमर 1.
कंट्री जायचं आहे आयन इंडिया, देन रिजन 13, प्रेस एंटर करायचं. ठीक आहे. इथे मोबाईल नंबर रिक्वायर्ड विचारतो, रॅन्डमली कोणताही नंबर टाकायचा. अगेन प्रेस एंटर. कस्टमर वॉज सेम ऍड्रेस आला. कस्टमर वॉज हे बघा, कस्टमर 1, कस्टमर 1 असे खूप नावं आहेत, त्याच्यामुळे फाइंड करताना प्रॉब्लेम होईल. सो आपण कस्टमर नाव लिहूया, कस्टमर एबीसी लिमिटेड. ठीक आहे. देन प्रेस एंटर. ठीक आहे. प्रेस एंटर. जस्ट क्लिक ऑन सेव्ह. डिटेल फिलअप करून झाल्यानंतर क्लिक ऑन सेव्ह. ऑटोमॅटिक तुम्हाला नेक्स्ट विंडो तुम्हाला तो समोरून दिला अकाउंट मॅनेजमेंटची. तर रिकन्सिलेशन अकाउंट आपल्याला विचारतंय. रिकन्सिलेशन जीएल क्रिएट केलेलं आहे आपण ऑलरेडी. जर बघायचं असेल तर मागची सिरीज तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर शॉर्ट की कस्टमरसाठी 031 शॉर्ट की आहे. आपण सर्च करून बघूया. आपण सर्च विंडोमध्ये सुद्धा तुम्हाला भेटेल. कस्टमरसाठी 031 फॉर कस्टमर नंबर. देन प्रेस अगेन एंटर. पेमेंट 0010001. प्रेस एंटर. पेमेंट मेथड कॅश. अगेन प्रेस एंटर. देन कस्टमर वॉज क्रिएटेड. इथे खाली बघा पॉपअप आलेला आहे, कस्टमर हॅज बीन क्रिएटेड फॉर कंपनी कोड TATS. अजून एक कस्टमर आपण क्रिएट करूया. सेम प्रेसिंग एंटर. सिलेक्ट कस्टमर ABC. कस्टमर ABCच्या जागी तो कस्टमर XYZ लिमिटेड. ठीक आहे. सेम याला पण कंट्री. नंतर रिजन महाराष्ट्राचं 13 आहे. मोबाईल नंबर अगेन. प्लस अगेन एंटर. काही पॉपअप न दिला अगेन सेव्ह वर क्लिक करा. नेक्स्ट विंडो येईल. रिकन्सिलेशन जीएल जे आपण क्रिएट केले सेव्ह. शॉर्ट की 031. प्रेस एंटर. पेमेंट टर्म्स 0001. पेमेंट मेथड. हे ऑप्शन का रिक्वायर्ड विचारतात, कारण कस्टमर मास्टर कस्टमर अकाउंट ग्रुप क्रिएट करताना आपल्याला आपण त्या काही फील्ड्स आहेत ते रिक्वायर्ड केल्या, त्याच्यामुळे आपल्याला इथे कस्टमर क्रिएशनच्या टायमाला हे सगळे ऑप्शन रिक्वायर्ड आहेत. ठीक आहे. क्लिअर झाले. सो इथे कस्टमर आपण क्रिएट केलेले आहे. ठीक आहे. अजून एक वेगळा बनवतो. कस्टमर TRM लिमिटेड. कंट्री IN. सेम. रिजन 13 आणि फोन नंबर. प्रेस एंटर. क्लिक ऑन सेव्ह. रिकन्सिलेशन जीएल. शॉर्ट की 031. प्रेस एंटर. पेमेंट मेथड टर्म्स ऑफ पेमेंट 0001. पेमेंट मेथड इन कॅश. कंट्रोल डे. ठीक आहे. सो 3 कस्टमर आपण क्रिएट केले तिथे. ठीक आहे. क्लोज करूया. सो नेक्स्ट आहे FD02. कस्टमर चेंज करायचं असेल, जर कस्टमर मध्ये काही गोष्टी चेंजेस करायचे असेल, एडिट करायचे असेल तर FD02 डबल क्लिक. FD02 इथे कस्टमर तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला हा नको असेल, दुसरा कोणता कस्टमर घ्यायचा असेल, सर्च करायचे ते सर्च ऑप्शनवर. सर्च बाय कंपनी कोड वर क्लिक करायचं आणि ओके करायचं इथे. ठीक आहे. जो कस्टमर पाहिजे तो चूज करू शकतो. आपण 3 कस्टमर बनवले. थर्डवाला घेतोय मी. देन क्लिक ऑन ओके. यातले कोणती फील्ड तुम्हाला चेंज करायचं. आता इथे टेक्स्ट वगैरे आहे. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला कंट्रोल डेटा, पेमेंट ट्रान्झॅक्शन इथे आहे. ठीक आहे. काही गोष्टी ऍड करायच्या असेल ऍड करू शकतो. जर तुम्हाला कंपनी कोड मध्ये जर चेंज करायचं असेल तर इथे वरती ऑप्शन आहे कंपनी कोड डेटा. वेंडर मध्ये ते साईडला सगळे ऑप्शन भेटत होते. ठीक आहे. बट इथे कंपनी कोड डेटावर क्लिक केलं की तुम्ही इथे बघा अकाउंट मॅनेजमेंट, पेमेंट ट्रान्झॅक्शन, करस्पॉन्डिंग हे विंडो तुम्हाला इथे भेटणार. कंपनी कोडवर क्लिक केला. चेंजेस करून झालं जस्ट क्लिक ऑन सेव्ह. ठीक आहे. ओके.
काही चेंजेस डिस्प्ले करायचं असतं FD03 डिस्प्ले वेंडर FD03 ओनली फक्त डिस्प्ले होणार की काय काय तिथे तुम्ही एडिट नाही करू शकत जे काही चेंजेस केले ते बघू शकता की वेंडर मध्ये काय काय गोष्टी मी ऍड केलेल्या आहेत ठीक आहे अगेन क्लिक ऑन बॅक ठीक आहे सो हे होतं आपलं कस्टमर मास्टर क्रिएशन कस्टमर क्रिएट केले ठीक आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया आपण ट्रान्झॅक्शन करू ठीक आहे थँक्यू धन्यवाद